नमस्कार मित्रांनो, मी समर्थ पवार मराठी फिल्मीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे। वाजलं 7:51 आता जस्ट चालू केलेलं आहे। सीएनजी भरले 200 रुपयाचं, नाश्ता वगैरे सगळं झालंय। तर चला सुरू करूया, बघूया आजकाल काय खराब होत आहे। काल मीटर झालतं, क्लच पड गेले, आज काय जाते ते बघूया चला। तर काय नाही, रोज नाही, एखाद्या दिवशी होतच गाडी साहजिक आहे, एखादी वस्तू जातेच। आज हे गेलं उद्या ते जाणार आहे बाबा, जशी जुनी होणार तशी कामं काढणार। त्यामुळे सांगतो जास्त काम करा आणि रोज 300-400 रुपये साईडला काढा, तर आपला फायदा आहे, नाही तर तुमची इच्छा। तर चला सुरू करूया, बघूया आज काय होतं। कारण आज 1600चं टार्गेट आहे, बघू पहिली ऑर्डर कधी पडते का नाही। तर मित्रांनो, वाजल्यात 9:03, आता पण एक बी ऑर्डर नाही झाली। ऑर्डर पडते ते पण छोडं पडतं ते, जे की मला नको ऑर्डर म्हणून एवढ्या लवकर आलं नाही का, अर्धा एक तास लवकर। तर म्हटलं मोठी पडल, 100च्या वर ऑर्डरच पडणार, सगळे 50, 40, 40, 50। तर आता नाईलाज आहे आपल्याला उबेरच करावं लागेल। रॅपिडोचे 2 पडलेला, एक ॲक्सेप्ट केलेली, गाडीला स्टार्टर मारला, कॅन्सल झाली। ओला तर नावच नाही घ्यायचं आपण। रॅपिडो पर आत्ता एक पडलेली, ॲक्सेप्ट नाही झाली। आणि उबेरचे आत्तापर्यंत 10-12 पडले, पण ते सगळ्या 30-40 वाले पडले। मग मला असं वाटतंय की आत्ता उबेरच मारावं आज दिवसभर आणि उबेरचं टार्गेट करावं। 20 ऑर्डर मारायचं लीटर उबेरच्या आणि 100 रुपये इन्सेंटिव्ह घेऊन घरी जायचं। का तर आपले हे झालं आहे, रेटिंग कमी झालं। दुसरं ऑप्शन नाही भाऊ, कारण रॅपिडो काय हात लागत नाही, ते ट्रॅकर लावून आपल्याला जमत नाही। कारण ते प्रत्येक ऑर्डर काही ऑर्डर 5-5, 6-6 किलोमीटर कधी पिकअप पडतो, काय माहिती। मी जिकडं जातो मलाच का असं होतं काय माहिती, नशीब खराब आहे, बाकी काय। आणि आपल्या त्यात आपली चुकी आहे की ॲक्सेप्टेशन रेशो आपला कमी आहे। तर सांगायचं हेच आहे की तुम्ही माझ्यासारखी चुका करू नका, प्रत्येक ऑर्डर ॲक्सेप्ट। तर मित्रांनो, मगाशी जेव्हा टेक घेतलेला तेव्हा आपल्याला एक ऑर्डर पडली रॅपिडोची 99 रुपयाची, नाही म्हटलं तरी सुरुवात झाली, बरं झालं। ते मारल्यानंतर एक उबेरची ऑर्डर पडली 188 रुपयाची, जी की 15 किलोमीटर होती, जी की टोटल बघायला गेलं तर 12-12.5 रुपये पर किलोमीटर होतं, की जी की खूपच नुकसानदायक आहे। पण आता काय, सकाळी बघितलं ना तुम्ही किती नंतर ऑर्डर पडले, ज्यामुळे 2 तास व्हाय गेले सकाळी आपले। काय करणार, आता जे पडेल ते घ्यायला लागते। आणि आत्ता पण टोटल 350 रुपये झालेत, वाजले 10:30। आपण आत्ता आहोत एका IT इंडस्ट्रीला, जे की आहे आय थिंक खराडी साईडला हे आहे IT इंडस्ट्री। खराडीला लय IT इंडस्ट्रीत आवाज मनसाला एवढा कमी का, तर ते 12.5 रुपयाने 12 रुपयाने चाललं आहे। त्यामुळे काय करणार, आता ऑप्शनच नाही, जे पडतं ते घ्यायला लागते, काय हरकत नाही। नशिबात जे लिहिले ते लिहिले, रिकामं बसण्यापेक्षा तो काहीतरी करा असं म्हणूनच आपलं नुकसान होतं आहे। आता ऑप्शन नाही, त्यामुळे करायला लागते। एवढं सकाळी येऊन बी काय फायदा। तर आता चला IT इंडस्ट्रीच्या बाहेर जाऊया, नाही तर आपल्याला हकलायच्या अगोदर आपण बाहेर जाऊया आणि बघूया कुठली मोठी ऑर्डर पडते की नाही, जी की आपली अपेक्षा असते पण नाही पडत, तर छोटी ते छोटीच मारू आणि टार्गेट कंप्लीट करू। आपण आत्ता आहोत SP टेक्नो फुरसंगीच्या इकडे, आणि टोटल आपले 500 रुपये झाले। आत्ता ज्या कस्टमरला आपण सोडलं होतं ते खूप चांगले होते, 158 रुपये झाले ते, त्यांनी 160 करायच्या ऐवजी 170 केले। म्हटलं का, म्हटलं तुम्हाला चांगले अशीच लोक मला भेटली पाहिजे, 10-20 रुपये जास्त दिले पाहिजे। त्याचा फायदा असा होईल की जे मीटरप्रमाणे पडाल, थोडं कमीच पडेल, पण ठीक आहे। आता 30-40 रुपये तर कोण देणार नाही, 10-20 रुपये देतील लोक। 10-20 जरी दिले तरी ते आपल्याला 12च्या ऐवजी 14-15ने पकडलं जाईल। देत जावं 10-20 रुपये उबेरच्या कस्टमरनं, ते तुमच्याकडनं अपेक्षाच नाही। एखादा चांगला असतो, सगळे चांगले नसतात, पण जर थोडीच तरी, एवढा IT इंडस्ट्रीमध्ये तुम्ही काम करता, जेवढे बी आपले 80-90% कस्टमर IT इंडस्ट्रीतले असतात, 10% आपले गरीब असतात, तर 90% त्या लोकांना सांगायचे की 10-20 रुपयेवरती देत जावा, नाही तर डायरेक्ट ओला करत जावा, नाही तर मीटरने येत जावा, रुपयावरती मागणार नाही भाऊ। कारण ॲटलिस्ट मीटरप्रमाणे ते पैसे निघले पाहिजे, एवढीच इच्छा आहे, बाकी काय नाही। असो, देणारे देतील, राहणारे राहतील, आपण कोणाला मागत नाही, स्वतःहून दिलं तर घेतो, मग नाही म्हणत नाही। तर आता पण झालेत 500 रुपये आणि वाजल्यात 11:12। भूक लागली आज लवकर, कारण लवकर उठलं। मला 7ला जर किंवा 7:30ला जर गाडी चालू केली ना, समजा मी 6ला उठतो, तासभर लागतो, कारण सगळं आंघोळ आहे, CNG ते सांगितलं तुम्हाला, डबल सांगण्याची काय हरकत नाही। तर 500 झाल्यात, अजून आपल्याला 1100 करायचे। तर बघू 1100 करा किती वेळ लागते किती नाही। तर मित्रांनो, आता एक ऑर्डर पडलेला आपल्याला
उबेरची 21 किलोमीटर, जी की देवच पावलं म्हणायचं आपल्याला. SP इन्फोटेकच्या इथनं तिकडं आय थिंक अंगूर म्हणून एक काहीतरी हॉटेल आहे, तिकडनं आपल्याला नरेची ऑर्डर पडली. गोविंद गार्डन बार अँड रेस्टॉरंट, आय थिंक ते ओनर होते. ते बी त्यांचंच आहे, हे बी त्यांचंच आहे आय थिंक, किंवा ते मॅनेजर वगैरे असतात. आपल्याला काय विषय असा आहे की उबेरची नाटकं जे की 12 रुपये, 21 रुपये 21 किलोमीटरचे 12 रुपये पर किलोमीटरने त्यांनी 270 दिले. 12 12.5 जरा 270 दिले की खूपच कमी आहे. हो का, लय स्लो चालते. आता व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं काय माहिती असं चालतंय का काय, जे आहे ते चालवायला लागतं. पण उबेरचं सांगायचं तर लयच कमी दिले, 12 12.5. त्या ऑर्डरला बघायला गेलं तर 350 काहीतरी व्हायला पाहिजे होते, जे की 280 रुपये कमी दिलेत. चालायचं आता काय, गरिबी लय वाईट असते. मागाशी 500 झाले तर आता 270 ना, 30 रुपये कवर करू. 500 300 800 रुपये झाले समजू आपण. वाजल्यात तर 12 21 800 रुपये झालेत, चांगली गोष्ट आहे. पण जर आपले मीटरच्या हिशोबाने जर पैसे द्यायचे आत्तापर्यंत आपले 1.5 झाले, 1.5 बघा केवढा फरक पडतो आहे. 800 कुठं 1.5 कुठं, 900 1000 700 600 700 रुपये. कारण मीटरने सिग्नल बिग्नल भाऊ उगाच काही मी होत नाही ह्या आत्ता माझे पैसे, म्हणजे मेहनत तेवढीच करतो मी 3-3.5 हजारची, पण होतात पैसे 1.5-2. कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा. असो, तर आता पण बंद केले मुद्दामून, कारण आपल्याला सवय मोठी ऑर्डर पडली की चला, आणि कधी कधी दुपारी पडतात. पण म्हटलं नाही, आता इथं आलो आहे तर नाही तशा मागं जायचं 1 किलोमीटर नवले हॉस्पिटलच्या इथं खाऊगल्लीच्या इथनं जेवायचं, मगच काम करायचं. पहिलं जेवण मग काम, नाही तर मग ॲसिडिटी हे तेले काय काय होतं. मिशाले वाढले, दाढी बिले वाढली, दाढी करायला लागलं. चला पहिलं जेवूया आणि बघूया जेवणानंतर काय होते का. झालं चालू. तर मित्रांनो, तोंड जरा धुतलं, जरा फ्रेश वाटतंय, जरा ऊनच लय राव. वाजल्यात तर 3:30 डॉट आणि झाले 1400 रुपये. आता पण होतं एअरपोर्टच्या नियर बाय सिम्बॉसिस कॉलेजकडे. आता एकाला ड्रॉप केला एअरपोर्टला आणि तिथून थांबलो. तिथे थांबून देत नाही म्हणून तिथून थांबायला लागतं. काय आता चालायचं. 1400 झाल्यात. आता आपल्याला इथनं बघायचं आहे 15 16 1400 झालेत ना. हो, फक्त 200 करायचे आपल्याला. 1600चं टार्गेट आहे. तर इथनं आता डायरेक्ट साहजिक घराकडे बघायचं आहे. तर 200 रुपये बघू होतात कधी कधी नाही. गाडीची पाणी झाले 200 रुपये 200 रुपये 200 रुपये. आता एक जण भेटला होता मीटरने, बरं का, मीटरने म्हणजे ठरवून 10 किलोमीटरला 120 रुपये. उबेरची रेट बघून सांग होता. माझं डोकं हल्लं, बसला बी होता. म्हटलं नाही बाबा, मीटरने यायचं तर ये, कुठं म्हणशील तिकडे येतो म्हटलं. माझ्या डोक्यात नव्हतं राहिले की घराकडे जायचं आहे. पण ठीक आहे, 3:30 वाजले, मुंडव्याला जायचं होतं. मुंडव्यावरून तसं गिरा असतो. म्हटलं मीटरने चल. नाही म्हटलं इसको तो 120 दिखा रे. म्हटलं नाही मेरे को नाही परवडतं. म्हटलं मीटर से आणायचं, आव नाही तर हिंदो. म्हटलं उतरला, गेला तर गेला. काय फरक पडतोय. तासभर बसन, ऊन उतरण, तवा जाईन, कोण ना कोण भेटन. 50-50ची 4 ऑर्डर मारेल इथल्या इथं. इथनं मेट्रो स्टेशनला जायचं, मेट्रो स्टेशनवरनं परत विमाननगरला जायचं. इथलं 3-4 ऑर्डर कशी पडतात 4 नंतर मला माहिती आहे. 1700 झाले. एरोडाला जायचं, एरोडावरनं स्टेशनला कोण भेटतं कोण नाही भेटलं ते MT जायचे. आणि स्टेशन आलं की घर आलं, स्वारगेट आलं, स्वारगेट आलं की घर आलं, कात्रा झालं की शीतं भरले, घर गेलं. 200 रुपये काय चीज रे. 200चं सीएनजी भरलं ना, 1600 1400 झालं. 200 करायचे. तसे बी 200 होते. तो काल जरा गणित बिघडलं होतं का, तर ते आपल्यामुळंच. कारण आपण हडपसरला गेलो, बघितलं असेल कालचा व्लॉग, तर तुम्हाला सगळं माहितीच असेल. हडपसरला गेलो आणि मीटर नव्हतं भेटत, तर मीटर आणलं आणि आता बंद पडणार आहे. बराच वेळ थांबल्यानंतर आपल्याला स्टेशनला ऑर्डर पडली. आता आपण आहोत पुणे स्टेशनला. हे आहे पुणे स्टेशन. एक माणूस होता ब्लॉगमध्ये बघत होता. भाऊ तू ब्लॉगमध्ये आलायस, फेमस झाला तू.
मीच झालो ना, आता तू कुठून व्हायचा. तर आत्तापर्यंत झालं आपले 1500 रुपये आणि वाजल्यात 5:02. तर अजून 100 रुपये करायचे. स्टेशनवरनं 100 रुपये करणं म्हणजे दाया हात का केले, उजवा डावा, हां दाया हात का केले. तर बघ ना इथनं ऑर्डर पडतात का नाही. आता ट्रेन नाही आहे तर इथनं बाहेर निघूया, नाही तर उगाच पावत्या फाडतात. आला. तर मित्रांनो आपण आत्ता स्टेशनच्या बाहेर आलो. तर बरेच लोक स्टेशनला येतात, त्यांना पार्किंग माहीत नसतं. तर पार्किंग आहे इथं आणि PMT स्टॉप बी माहीत नाही. तर ऑर्डर पडली होती म्हणून कट झालं. मागं आहे PMT स्टॉप आणि हे आहे तुकाराम शिंदे विमानतळ, जिथं 2 व्हीलर 3 व्हीलर आणि 4 व्हीलर पार्क केले जातात तासाप्रमाणे. काय असेल ते त्यांच्या तासाप्रमाणे. जर कोणाला माहीत नसेल तर त्यांनी, आणि बऱ्याच जणांना माहीत नसतं की एसट्या कुठं असतात. याच नाही का पार्किंगच्या ऑपोजिटला या साईडला जिथे मला बोट दिसते का तिथं पुढं हे एसटी आहे. जर कोणाला माहीत नसेल तर मस्जिद आहे, मस्जिद इथं झाडाच्या पुढं. मस्जिदच्या बरोबर ऑपोजिटला एसटी स्टँड आहे आणि मस्जिदच्या शेजारीच हे तुकाराम शिंदे विमानतळ. इथं 2 व्हीलर 3 व्हीलर 4 व्हीलर हे होतात, पार्किंग अवेलेबल आहे. आणि जर कोणाला मुंबईला जायचं असेल तर कॅब इथं रेंटने भेटतात किंवा शेअरिंगने भेटतात. तर आता आपल्याला काही 100 रुपये करायचे, बघू कोण भेटते. तर फायनली मित्रांनो स्वारगेटला ऑर्डर पडली आपल्याला. आपण आलो आहोत स्वारगेटला स्टेशनवरनं आणि टोटल 1600 झालेले. आपण आता स्टेशनच्या बाहेरच आहोत. तर वाजल्यात 5:42. आजचा हा ब्लॉग इथं सेंड करूया. इथून काय भेटलं तर ठीक, नाही तर आजचं संपलं इथं. चला घरी.